तर मित्रांनो, आज आपण आलो आहेत आता तुळजाभवानी मंदिराचा जो काही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, तिथे खूप सारे असे शॉप्स आहेत जिथे हळदी कुंकू वगैरे मिळतं आणि तुम्ही तिथून मूर्ती किंवा ओटीचं सामान किंवा साड्या वगैरे घेऊ शकतात आणि देवीला वाहू शकतात. सो मी तुम्हाला आता दाखवतो. समोर जे तुम्ही बघताय ते मंदिर आहे आणि तुम्हाला दाखवतो दुकानं वगैरे. मित्रांनो, आपण निघालो सकाळ सकाळमध्ये, तरी जनरली 8:30 वाजता पुण्याहून तुळजापूर जाण्यासाठी, जी आपली कुलदेवता आहे, आणि विथ फॅमिली, आई वडील, माझी भाची आणि बायको पल्लवी, आम्ही सगळे निघालो. आणि बाईकवर माझे 2 भाऊ विशाल दादा आणि प्रशांत दादा, आम्ही सगळे निघालो. बऱ्याच वेळा गाडी चालवून पुढे मग आम्ही थोडा नाश्त्यासाठी थांबलो, कारण गाडी ही 100 ते 120 किलोमीटर कंटिन्युअस चालवल्यानंतर गाडीला पण थोडा आराम पाहिजे, इंजिन वगैरे गरम होत असतं. सो आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मग तिथे थोडा वेळ चहा वगैरे घेऊन थोडं फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही पुन्हा आपल्या मार्गाला लागलो तुळजापूर जाण्यासाठी. कारण इतक्या वेळ तुम्ही गाडी चालवतात तर तुम्हाला थोडा आराम केलाच पाहिजे. पुढे मग काय, जसं आपल्याला चहा नाश्त्याची गरज असेल तसंच गाडीचा पण पेट्रोलचा, CNG गॅसचा वगैरे आपल्याला तो विचार करावा लागतो. मग पुढे CNG पेट्रोलला गाडी थांबवून गाडीमध्ये CNG भरला आणि CNG भरल्यानंतर मग तेवढाच थोडा आरामही झाला गाडीचा आणि आपला. मग आपण पुन्हा मार्गस्थ झालो, ते म्हणजे तुळजाभवानीसाठी. पुढे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा आहे तुळजापूरला जाण्याचा घाट रस्ता आहे. आधी हा रस्ता खूप लहान होता, त्यामुळे खूप व्यवस्थित गाडी चालवावी लागायची. पण आता हा रस्ता बऱ्यापैकी चौडा केला आहे आणि खूप चांगला रस्ता आहे, म्हणजे गाडी वगैरे चालवण्यासाठी. पण थोडं वळणावळणाचा असल्यामुळे सांभाळून गाडी चालवावी लागते. सो आता आपण जात आहोत तुळजापूर गावात, तुळजाभवानी मंदिराकडे. पुढे मग मित्रांनो, आम्ही ऑलरेडी रूम केलाच होता. आमच्या ओळखीचे एक पुजारी आहेत, त्यांची जो रूम आहे तुळजाई एक्झिक्युटिव्ह म्हणून, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर वगैरे देईलच त्यांचं नाव आणि नंबर. सो तुम्ही त्यांच्याकडनं पूजा वगैरे पण तुम्ही करून घेऊ शकतात. आणि त्यांची जी एक बिल्डिंग आहे तुळजाई एक्झिक्युटिव्ह म्हणून, वृंदावन हॉटेलच्या बाजूलाच, मंदिरापासनं एक 300 ते 400 मीटरवरच ती त्यांचं भक्तनिवास आहे. तिथे तुम्हाला रूम पण मिळतात. खूप छान रूम असतात, त्यामुळे तुम्ही तिथे रूमही करू शकतात. मग काय, तिथे आम्ही चेक इन वगैरे केल्यानंतर मंदिराकडे जाणाऱ्याच्या रस्त्यामध्ये आम्ही थोडी शॉपिंग करायचं ठरवलं. जसं आईला काही ओटीचा सामान घ्यायचा होता, बाचीला चंद्रकोर वगैरे घ्यायची होती आणि बायकोला प्रसादाचं सामान वगैरे घ्यायचं होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, तिथे लेडीज पर्स वगैरे, त्यानंतर बांगड्या, ओटीचं सामान, साडी-चोळी सगळं तिथे मिळतं. संध्याकाळचा टाईम होता, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. पण पहाटे 5 वाजल्यापासून इथे फार गर्दी असते, कारण पहाटे 7 वाजेच्या आत जास्त गर्दी नसते मंदिरामध्ये. तुम्ही पुढे बघू शकाल की ज्यावेळेस आम्ही लाईनमध्ये उभं होतो दर्शनाच्या, तर जास्त गर्दी नाही आहे तिथे. म्हणजे सकाळी 6:30 ते 7 वाजेच्या आत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी दर्शन हे लवकर पण होतं आणि जास्त तुम्हाला गर्दी मिळत नाही. ज्यांना कोणाला, स्त्रियांना आईसाठी गजरे किंवा साड्या वगैरे घ्यायच्या आहेत, तर तिथे भरपूर अशी दुकानं आहेत. सो तुम्ही तिथे घेऊ शकता ओटीचं सामान वगैरे. आणि गृहोपयोगी किंवा आपल्या ज्या घरामध्ये ज्या वस्तू असतात, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, त्या पण वस्तू तिथे तुम्हाला चांगल्या दरामध्ये ह्या मिळतात. सो ज्यांना कोणाला शॉपिंग वगैरे करायची, तर त्यासाठी पण तिथे तुम्हाला खूप अशी लहान मुलांचे खेळणे म्हणा, गृहोपयोगी वस्तू म्हणा, त्या तिथे तुम्हाला मिळतात बऱ्यापैकी. आणि खूप प्रसन्न आणि खूप सकारात्मक असं वातावरण तिथे असतं मंदिराच्या आवारामध्ये. आणि प्रसादाचे पेढे वगैरे पण तिथे मिळतात. सो खूप छान असतं. तिथे तुम्हाला पुजारी
खूप असतात मंदिराच्या आवारामध्ये. तुम्हाला भोगी किंवा गोंधळ किंवा तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असतो, तर त्यासाठीही तिथे भरपूर असे पुजारी आहेत, जे तुमची मदत करतात. सो तुम्हालाही तसं काही करायचं आहे, अभिषेक, भोगी किंवा गोंधळ वगैरे काही पूजा करायची आहे देवीची, तर मी त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पुजारींचा नंबर आणि त्यांचं नाव नंबर मी तुम्हाला देईलच. त्यांचेच भक्तनिवास पण आहे आणि त्यांचेच पुजारी पण असतात, जे तुम्हाला बऱ्यापैकी करून देतात. आम्ही तर नेहमी त्यांच्याचकडनं करतो दरवर्षी. मग काय लेडीजला शॉपिंगचे दुकानं दिसले की लेडीज काही थांबत नाही. त्यातल्या त्यात माझ्यासोबत 3 लेडीज असल्यामुळे आई, बायको आणि भाची मला थांबावंच लागत होतं प्रत्येक ठिकाणी. मग ते सगळं त्यांनी बघितलं. गजरा, बांगड्या, त्यानंतर साडी, पेढे, पूजेचं काही सामान, हे सगळं त्यांनी बघितलं आणि ते एकमेकांना विचारून सगळं काही घेत पण होते. फक्त पप्पा आणि आम्हीच दोघं फक्त त्यांच्यासोबत चालत होतो. बाकी सगळं तेच घेत होते. कारण मी ऑलरेडी गाडी चालवून थकलेलो होतो. शॉपिंग करत असताना मित्रांनो आम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली मार्केटमध्ये. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता.